तर आज आपण अशा प्रकारे उकडीचे मोदक करणार आहोत गणेश जयंती निमित्त। चला तर बघूया। तर उकडीचे मोदक साठी आपण हे साहित्य घेतलेले आहे। इथे मी 1.5 वाटी खोबरं, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। त्याचा काळा भाग काढून फक्त आपण व्हाईटच खोबरं घेतलेलं आहे। इथे 1 वाटी आपण सुवासिक तांदळाची पिठी घेतलेली आहे। 1 वाटीच आपण दूध घेतलेला आहे। तुम्हाला पाणी घ्यायचं तर तुम्ही अर्ध पाणी अर्ध दूध घेऊ शकता। इथे पाऊण वाटी आपण गूळ घेतलेला आहे। 1.5 वाटी खोबरं तर त्याच्यासाठी पाऊण वाटी आपण गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर 1 वाटी घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता। तूप घेतलेले आहे, ड्रायफ्रुट्स आणि खसखस घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण कढई ठेवलेली आहे। आपण सारण करून घेऊया। 1 चमचा तूप घालूया आपण। सर्वप्रथम साजूक तूप 1 चमचा घातलेला आहे आपण। त्यात आपल्याला खसखस घालायची आहे, ड्रायफ्रुट्सही आपल्याला घालायचे। परतूया तुपामध्ये छान। आता ह्यातच आपण खिसलेलं ओलं खोबरं घालणार आहोत। ते सुद्धा चांगलं आपण परतून घेऊया। त्यातलं मॉइश्चर आपल्याला कमी करायचं आहे, म्हणून आपण सतत हलवत करून, जास्त पण खूप ड्राय पण नाही करायचं, साधारण। त्यातच आपण गूळ घालूया। किसलेला गूळ आहे पाऊण वाटी, तो घालूया आपण। गूळ खिसून घेतलेला आहे मी। मिक्स करूया। गूळ खोबरं चांगलं मिक्स करूया। आपल्याला खूप ओलसर पण नाही ठेवायचं आणि खूप ड्राय पण नाही करायचं, ओव्हर कुक नाही करायचं आपल्याला, नाहीतर हे आपलं सारण मोदकाचं कडक होणार। साधारण किंचित ओलसरच हवंय आपल्याला। असं छान परतून घेतलेलं आहे आणि असं साईडला सारण घेऊन आपण बघायचं पाणी आहे का। गुळाला पाणी सुटतं, आता पाणी बिलकुल नाहीये, ड्राय आहे। आता ह्यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पूड घालून घेऊया। वेलची पावडर घालूया अर्धा चमचा। जायफळ पावडर घालूया। गुळ म्हटल्यावर जायफळ हवंच, वेलची जायफळ। परत छान मिक्स करूया। सुगंध खूप अगदी सुंदर सुटलेला आहे। साजूक तूप, गूळ, वेलची जायफळचा। आता आपलं सारण झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवून पारीचं करून घेऊया। आता पारी करणार आहोत। पारीचं आपण हे बनवून घेऊया। त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला। त्याच्यात आपण 1 वाटी दूध घालणार आहोत। त्यात तूप घालूया 1 चमचा। तुपामुळे आपल्या मोदकाला छान चकाकी येते। एक चमचा साखर घालूया। आपण इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे, त्यातच आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत आणि मिक्स करून घेऊया। दुधात कसं डायरेक्ट दुधामध्ये मीठ न घालता आपण पिठीमध्येच मीठ घालून घ्यायचं आहे। आता दुधाला उकळी चांगली येऊन द्यायची। छान दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण ही तांदळाची पिठी घालूया। आता मस्त दुधाला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण त्यामध्ये तांदळाची पिठी घालूया।
आणि चांगलं मिक्स करू. आणि झाकून ठेवूया 10 मिनिटं. झाकून ठेवूया 10 मिनिटं. आता 10 मिनिटं झालेले आहे. आपण बघूया. आता आपण ही उकड ताटामध्ये काढून घेऊ. आता ही उकड आपल्याला गरम गरमच मॅशरच्या साहाय्याने आपण चांगली मळून घेऊया. तर असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तांदळाचं, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता आपण ह्याचे मोदक करून घेऊया. इथे पाणी ठेवलेलं आहे आपण उकळायला, तुम्ही बघू शकता. जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि इथे मोदक करून घेऊया. तर इथे साच्यामध्ये करूया आपण. इथे पीठ असं घालायचं साच्यामध्ये, पूर्ण असं प्रेस करून घ्यायचं आतून, तुम्ही बघू शकता. असं आतमध्ये बोटानी सर्व साईडनी असं प्रेस करून घ्यायचं, तर सगळ्या कळ्या अगदी व्यवस्थित येणार. सारण घालून घेऊया. परत झाकून टाकायचं आहे. काढून बघूया कसा झाला मोदक आपला. हे बघू शकता तुम्ही. असा गोल फिरवायचा, असे एकसारखे येतात. असे काढून घेऊया आपण. करून घेऊया सर्व. गोळाच हातावर चांगला असा गोल 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 करून मस्त त्याला मऊ करून घ्यायचा. बघू शकता असा मस्त. आणि मग साच्यामध्ये घालूया. बोटाने प्रेस करायचं. असं सारण घालून घेऊया त्यामध्ये आणि वरतून हे असं बंद करून टाकायचं. तुम्हाला हाताने कळ्या पाडायच्या तर हाताने पण कळ्या पाडून घेऊ शकता. मी साच्यातच केलेले आहेत. मला साच्याचेच आवडतात जास्त करून, कारण एकसारखे दिसायलाही छान दिसतात आणि एकसारखे होतात. एवढे मोदक करून झालेलं आहे. फक्त सारण एवढं उरलेलं आहे. अगदी परफेक्ट होतं आपलं मेजरमेंट. आणि सर्व पिठी पण आपली संपलेली आहे मळलेली तांदळाची. तर आता आपण इथे उकडायला ठेवूया मोदक. असा पाण्यामध्ये डीप करून ठेवायचा आहे. असे ठेवून घेऊया आपण. अशा केशरच्या काड्या सुद्धा लावून घेऊया प्रत्येक, म्हणजे वाफवल्यावर त्याचा कलर उतरणार मोदकामध्ये आणि ते सुंदर दिसणार मोदक आपले. असं सर्व मोदकांना आपण लावून घेऊया. आता मस्त झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं चांगले उकडून घेऊया मोदक. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघू आपले मोदक कसे झालेले आहेत. बघू शकता सुंदर मोदक झालेले आहे. कलर सुद्धा अगदी शुभ्र आणि केशराचा कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. तर आज मी अशा प्रकारे उकडीचे मोदक अगदी गणेश जयंती निमित्त करून दाखवलेले आहेत.
अगदी साधी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत मी. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा. तर मी तुम्हाला एक मोदक ओपन करून दाखवते. इथे डिशमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे आतून सुद्धा. आणि ह्याच्यावर मस्त तुपाची धार, अशी छान तुपाची धार टाकून मस्त हा मोदक इतका सुंदर लागतो. त्याचा आपण आतलं सारण सुद्धा इतकं सुंदर टेस्टी बनवलेलं आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा छान छान. भेटू आपण पुढच्या रेसिपीला. बाय.